जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणी ममैदां जड्यं धकारात्महां हस्ते स्फाटिकां मालिकां विदगतिं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदान शारदां। नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी, नमो कर्मभूमी जिथे वाढले मी, नमो भारत भूमी जिच्या सर्व कामी, झिजो देह माझा तपोवल्मिके मी, रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासी अर्पितो जन्म ही काया, जगदेश्वरासी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती विठला। आवड देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत। प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग, जगाचा चालक मालक परमपिता परमेश्वर या भगवान परमात्म्याचे अत्यंत लाडके लढीवाळ भक्त, शांतीचे सागर पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा आणि विशेष म्हणजे सर्वांच्या परिचित असलेला अभंग आजच्या कीर्तन रूपना करता निवडला। विठ्ठल नाथ महाराज या अभंगामध्ये सांगतात की बाबा रे, जीवन जगत असताना तुम्ही आम्ही काय करतो तर तुम्ही आम्ही आपली आवड पाहतो, पण जीवनामध्ये आपण आपली आवड पाहू नका, कारण जीवनामध्ये आपण आपली आवड पूर्ण करायला जातो, पण आपली आवड पूर्ण होते का बाबा? नाही होत। म्हणून जीवन जगत असताना तुम्ही आम्ही आपली आवड पाहू नका, मग काय करा, त्या देवाला काय आवडतं ते पहा। मग काय आवडतं देवाला? आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, त्याच्या नामाचा रात्रंदिवस उच्चार करणं ही देवाला आवडणारी गोष्ट आहे। याच्या पुढे ऐका, आणखी माझ्या देवाला आवडते काय? तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा। गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असणं, भाळावरती गोपी चंदनाचा टिळा असणं आणि अंतःकरणामध्ये वारकऱ्याविषयी तळमळ असणं ही देवाला आवडणारी गोष्ट आहे। आणखी माझ्या देवाला आवडते काय? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, जो भक्त आषाढी कार्तिकीची नित्य नेमाने पंढरपूरची वारी करतो तो भक्त देखील देवाला आवडतो। याच्या पुढे का, जो भक्त आषाढी कार्तिकीची वारी करतो, ज्याच्या अंतःकरणामध्ये वारकऱ्याविषयी तळमळ आहे, ज्याच्या भाळावरती गोपीचंदनाचा टिळा आहे, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे आणि ज्याच्या मुखामध्ये नाम आहे, तो भक्त देवाला आवडतो आणि तो जगामध्ये वंदनीय होत असतो। हेच नाथराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी, तो देवाला सुद्धा प्रिय होतो। हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ। विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा पर्याय देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं। आता कार्यक्रम कशा निमित्त आहे हे तुम्हाला माहित आहे, परंतु सांगणं हे वक्त्याचं काम असतं। म्हणून अकारण करुणा वर्णालय सचितानंद स्वरूप या विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या स्वाधीन आहे असा सत्ताधीश भगवान परमात्मा महाराज। या भगवान परमात्म्याच्या जर सत्तेचा विचार करायला गेला ना महिला मंडळ, तर तुम्ही इथे कीर्तनाला आलात ना, ही देखील त्या भगवंताची सत्ता आहे दादा। कारण इथे येण्यासाठी सुद्धा काय लागत असतं? भाग्य लागत असतं। तेव्हाच्या धर्म मंडपामध्ये येता येतं। आता काही जण घरी झोपले देखील असतील, बरोबर ना? परंतु सांगेन मी तुम्हाला की भगवंताच्या सत्तेशिवाय माणूस काही करू शकत नाही। बरं, भगवंताची सत्ता याही पुढे जाऊन सांगेन। माऊली ज्ञानोबा एके ठिकाणी गोड वर्णन करतात की या विश्वामध्ये, या जगतामध्ये, या पृथ्वी तलावरती प्रत्येक निर्जीव, प्रत्येक जीव, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्रिया करत असताना
सत्ता असते त्या भगवान परमात्म्याची. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी या बाळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. मग अशा या भगवंताच्या सत्तेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील दुसऱ्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प काही कारणास्तव माझ्यासारख्या पामराकडे आलं, हे मी माझं परम भाग्य समजते. माझ्या कीर्तनासाठी उपस्थित असणारे उत्कृष्ट गायनाचार्य हरिभक्तपरायण वयोवृद्ध, ज्यांचं नाव घेण्याचाही माझा अधिकार नाही, असे असणारे आमचे उद्धव बाबा असतील, बाबांच्याही चरणावरती दंडवत करते. त्यानंतर हरिभक्तपरायण दादाराव महाराज असतील, महाराजांच्या चरणावरती दंडवत करते. त्यानंतर बाबांचं नाव काय, रामेश्वर महाराज असतील, बाबांच्याही चरणावरती दंडवत करते. त्यानंतर आज मी इथे तुमच्या समोर उभी आहे अशा असणाऱ्या, ज्यांच्यामुळे उभी आहे अशा असणाऱ्या माझ्या आई हरिभक्तपरायण द्वारकाताई मंगलवाडीकर असतील, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होते. आणि मृदंगाची अतिशय सुंदर साथ करणारे हरिभक्तपरायण आशिष महाराज असतील, महाराजांच्या चरणावरती दंडवत करते. विनेकरी ताई असतील आणि ज्यांच्यामुळे मला आज सेवा प्राप्त झाली असे असणारे आमचे रामकिसन मामा असतील, किसन मामा असतील, बाबांच्याही चरणावरती दंडवत करते. त्यानंतर गावातील सर्वच भजनी मंडळी, कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, नियोजक सगळ्यांच्या चरणावरती दंडवत करते. आणि आज ज्यांनी माझ्या कीर्तनाचं सौजन्य स्वीकारलेलं आहे असे असणारे आमच्या संगीताताई असतील, ताईंच्याही चरणावरती दंडवत करते. वयोवृद्ध कीर्तनाला आलेले सगळेच वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपवृद्ध, वक्ता तो वक्ता नवे श्रोतेविन, म्हणून सर्वांच्या चरणावरती दंडवत करते. तसेच साऊंड सिस्टीमवाले दादा असतील आणि आज इथे ज्यांनी आपल्या कीर्तनाचं शूटिंग चाललेलं आहे, काय चॅनलचं नाव, मराठी तडका, आपल्या कार्यक्रमाला या चॅनलमुळे जिवंत राहणार आहेत, म्हणून दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. दादांनाही धन्यवाद, सगळ्यांना धन्यवाद करते. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. विठाला विठाला आता अभंगनाथ महाराजांचा आहे. या महाराष्ट्राच्या मातीचा जर विचार केला तर या महाराष्ट्रामध्ये अनेक साधू संत होऊन गेले. तसं पाहायला गेलं तर भारताची भूमी फार पवित्र आहे. धन्य ही भारतवर्षे, धन्य यस्य परंपरा, भारतीय जन धन्य, धन्य यस्य संस्कृती, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. ही भूमी फार पवित्र आहे. का पवित्र आहे? कारण या मातीमध्ये संत जन्माला आले. संतांच्या विचारानं, संत पदस्पर्शानं, संताच्या साधनेनं ही माती फार पवित्र झालेली, फार पवित्र. लक्षात घ्या, या मातीमध्ये त्यात करून, खास करून महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे संत होऊन गेले. ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, ही सगळी संत मंडळी. आणि अशा संतांचं एकत्रीकरण करून संतश्रेष्ठ बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाची इमारत उभी केली. संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकरा, जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत. जनार्दन एकनाथ आणि खांब दिला भागवत, याच्या पुढचा भंग राहू द्या, इथपर्यंतच घ्या. जनार्दन एकनाथ आणि खांब दिला भागवत या वारकरी संप्रदायाच्या इमारतीला भक्कम आधारधनाचं जर काम कोणी केलं असेल तर ते शांतीचे सागर पैठण निवासी एकनाथरायांनी केलं. आणि एखाद्याचा आधार बनणं हे एवढी सोपी गोष्ट नाही.
घराची मजबूती, घर डगमगणार नाही, खाली कोसळणार नाही, हे कशावरून अवलंबून आहे? घराला आधार दिलेल्या खांबावरून अवलंबून आहे. आता स्लॅब पडलाय मंदिराचा, हा खाली पडणार नाही, याला आधार कशाचा आहे? तर या खांबाचा आहे. खांब किती महत्वाचा आहे, तसं वारकरी संप्रदायाचा खांब म्हणजे आमचे एकनाथ महाराज आहेत. महाराजांनी एवढं साहित्य, एवढी ग्रंथ संपदा दिली या जगाला. त्यांच्या बुद्धीतून, त्यांच्या वाणीतून अमृत बाहेर आलं आणि ते अमृत या वारकरी संप्रदायाला त्या अमृतानं काय केलं? न्हावून टाकलं किंवा स्नान घातलं. नाथांनी भारुडाची रचना केली, नाथांनी एकनाथ भागवताची रचना केली, नाथ महाराजांनी भावार्थ रामायणाची रचना केली, एकनाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ लिहिला, नाथ महाराजांनी अभंग लिहिले, ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं, कूट अभंगाची रचना नाथांनी केली. आता कूट अभंग म्हणजे डोक्यातच घुसणार नाहीत की नेमकं नाथांना काय सांगायचे. कूट अभंग जेवढे अवघड आहेत ना, तसं अवघड जीव माया ब्रह्म हे अवघड तत्वज्ञान आपल्याला सहज कळावं, पचावं, समजावं. अरे जीव म्हणजे काय, माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, विकार परमार्थात किती आडवे येतात, हे विकार आहेत कसे, आपल्याला कळेल अशा भाषेत म्हणजे भारुडाच्या माध्यमातून नाथांनी मांडलं. नाथांची भारुडं गोड आहेत. माया ब्रह्म जीवेर लवकर डोक्यात शिरत नाही, पण भारुड जर आपण गायला लागलो तर आपण कान टवकारून ऐकतो. येडका मदन केवळ पंचानन, 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 येडका मदन केवळ पंचानन. ओ बाबा बाबा विंचूचा वाला काय मी करू, विंचूचा वाला बाबा बाबा येंचुचावला काय करू येंचुचा, बाबा बाबा विंचूचा वाला काय मी करू, विंचूचा वाला बाबा बाबा येंचुचावला काय करू येंचुचावला. येडी म्हणतात मला, येडी म्हणतात, येडी म्हणतात मला, येडी म्हणतात. या शेजारणीनं, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया. या शेजारणीनं, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, बया बया बया. टाळी वाजवा एकदा. ही नाथांची भारुड आहेत, हे डोक्यात शिरते ना. सोपी आहेत ही नाथांची भारुडं, एवढी सोपी आहेत. कुणी म्हणत असेल की अजिबात आमच्या चेहऱ्यावरती हसू उमलत नाही, अजिबात आमच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता राहत नाही, आम्ही असे आहोत. कसे? भक्त ऐसना जे देही उदास, किंवा थोडी येली गोवारी तैसी दिसे तोंडावरी. असं जरी असलं तरी त्याच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता राहते. कशाचा परिणाम? नाथांच्या भारुडात ते सामर्थ्य. नाथ महाराजांनी एवढं साहित्य निर्माण केलं की त्यात अगदी अडाणीतला अडाणी माणूस देखील जीव ब्रह्माच्या एकेला प्राप्त होईल महाराज. असं ज्ञान भारुडाच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून नाथांनी मांडलं. नाथ बाबांचा अधिकार, नाथांचा महिमा, नाथांचं सामर्थ्य सांगेन मी तुम्हाला. नाथ महाराज या संताच्या जीवनामध्ये आपल्याला त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. नाथ महाराज हे शांत आहेत, नाथ बाबा हे श्रीमंत आहेत, आणि नाथ महाराज हे एक संत आहेत. शांत, श्रीमंत आणि संत हा त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनात आहे त्यांना शांतीचे सागर नाथ महाराज म्हणतात. नाथांची भक्ती एवढी मोठी आहे, नाथांचा अधिकार एवढा मोठा आहे की त्या नाथांच्याकडे जगाच्या बापानं 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त,
पाणी वाहे आणि पाणी वाहे हरी कावडीने. ऐका ना दादा, जगाच्या बापानं नाथांच्या घरी एक दिवस नाही, एक वर्ष नाही, 10 वर्ष नाही, अगदी 36 वर्ष विश्वाच्या मालकानं नाथांच्या इथं काम केलं. अगदी 36 वर्ष विश्वाचा मालक नाथांच्या इथं राबला. पण आपल्याला माहिती आहे का त्या देवाचा स्वभाव? आपण म्हणतोय आपल्याला माहिती आहे की देव नाथांच्या इथं राबत होता, पाणी भरत होता, भांडी घासत होता, कपडे धुत होता, देवपूजा करत होता, सगळ्या गोष्टी देव करत होता. पण या देवाचाही स्वभाव आहे, हा फुकट कुणाच्या इथं राबत नाही. मग नाथांच्या इथं काम केलंच कसं? जो फुकट कुणाचा काटा सुद्धा काढत नाही, तो जगाचा मालक नाथांच्या इथं राबलाच कसा? दादा, देवाचा स्वभाव आहे घेसी तेव्हा देसी जो स्वतः सांगते की मी दिल्या घेतल्याशिवाय कुणाचं काम करत नाही, मग तो जगाचा मालक नाथांच्या इथं काम केलंच कसं? पण ऐका, जसा देवाचा स्वभाव आहे तसा आपला सुद्धा स्वभाव आहे. आपण सुद्धा फुकट कुणाचं काम करतो का? महिला मंडळ झोपल्या का तिकडे सगळ्या? करतो का फुकट आपण काम? आपल्याला जर मोबदला मिळाला तर आपण ते काम करायला तयार होतो. पण याच्या पुढे ऐका, मोबदला जर मिळाला तर आपण काम करतो, पण मोबदला मिळून सुद्धा कामात आपला प्रामाणिकपणा नसतो. तोंडा मागितला मोबदला मिळतो. आता हरभरा खुरपण्यासाठी बाया लावा, त्या हरभरा खुरपायला गेला ना, त्या हरभऱ्याच्या मध्ये जे गवत उगवलेलं असतं त्या गवतावर माती टाकतात आणि पुढे चालतात. म्हणजे मोबदला मिळाला सुद्धा काम नीट नाही. सकाळी 11ला येतात, 2 तास जेवायला बसतात,
4 तासाची सुट्टी, 5ला काम चालू झालं की लगेच घड्याळ दाखवतात. त्यांना आणायला रिक्षा सोडायला रिक्षा, एवढी आता अवघड परिस्थिती झाली. असं झालंय आता मजूर श्रीमंत मालक गरीब. माझी गोष्ट लक्षात घ्या. मला नेमकं काय सांगायचंय की मोबदल्याशिवाय माणूस काम करत नाही. शहाण्या माणसाचं जाऊ द्या, छोटं बाळ असतं 2.5-3 वर्षाचं, त्या लेकराला पाहिल्याच्या नंतर आपल्याला मोह निर्माण होतो की त्या बाळाला उचलावं, त्याचा एक पापा घ्यावा, कारण दिसायला गोड असतं ते. मग त्या बाळाचा पापा घेण्याकरता आपण त्याला अलीकडे बोलवतो, बाळा ये ना इकडे, मला एक पापा दे. पण ते अलीकडे येतच नाही. आपण त्याला अलीकडे बोलावले की ते पलीकडे पळतं. मग त्या बाळाचा पापा घेण्याकरता, त्याला अलीकडे बोलवण्याकरता त्याला एकच काम करायचं, त्याला 1 रुपया दाखवायचा. त्याला म्हणायचं बाळा तुला रुपया देतो पण मला एक पापा दे. 1 मिनिटातच पळत देत ती. रुपया घेतन पापा द्यायला तयार होतं. याचा अर्थ काय की मोबदल्याशिवाय लहान लेकरू सुद्धा पापा देत नाही. हा स्वभाव आहे, ही जगाची रीत आहे. जगाचा बाप सुद्धा असाच आहे. विठ्ठल विठ्ठल गिरिधारी श्याम वनवारी मेरो राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम वनवारी. हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण. जी रात्रंदिवस तिच्या नावाचा जप करते, नाव तिचं द्रौपदी, ती भगवंताचं भजन करते नवल नाही. तिचे 5 पती सुद्धा देवाचं भजन करतात. तिच्या पतीचे केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणतात. अशी ती द्रौपदी. पण जेव्हा तिच्यावर संकट आलं ना, तेव्हा विश्वाच्या मालकानं संकट तर बरीच आली त्या द्रौपदीवरती. पण जेव्हा दुर्वासा त्यांच्याकडे आले आणि म्हणतात आम्हाला जेवण द्या, सूर्य थाळी होती, ती थाळी एकदा जेवून संध्याकाळच्या वेळेला पालथी घातली की पुन्हा त्यातून अन्न तयार होत नव्हतं. मग अशा वेळेला दुर्वासा आले आणि तिनं धावा केला की भगवंता धावून ये आणि या संकटातून आम्हाला वाचव. कोठे गुंतलाची द्वारकेच्या राया, कोठे गुंतलाची द्वारकेच्या राया. ओ वेळ काच कया दावी गेला, वेळ काच कया दावी गेला. कोठे गुंतला कोठे गुंतला द्वारके ताराया, वेळ काच कया लाविला, वेळ काच कया लाविला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ खास कया लाविला. देवाचा धावा केला त्या द्रौपदीनं आणि भगवान धावून आले. देवा आता ऋषींना जेवू कसं घालू, माझ्याकडे तर काहीच नाही खाऊ घालण्याकरता, आणि यांना जर जेवू घातलं नाही तर सत्व हरण होईल माझं. देव म्हणतात द्रौपदी जेव त्या ताटावर ना आलो मी, आणि तू म्हणते की त्यांना जेवू घाल. अगोदर मला जेवू घाल, मग मी त्यांना जेवू घालतो. देवा अरे माझ्याकडे तर खाऊ घालण्याकरता काहीच नाही. मग थाळीला एक भाजीचं पान चिटकलं होतं, ते भाजीचं पान घेतलं, ते तिनं त्याला दिलं, नंतर त्यानं ते खाल्लं. काय देवा घरी न मिळेचे अन्न, मागे भाजी पान द्रौपदीचे. म्हणजे या देवानं भाजीचं पान का होईना अगोदर घेतलंय आणि नंतर हजारोंना जेवू घातलं. आपण म्हणतोय आपल्याला माहितीये की हजारो साड्या देवानं द्रौपदीला दिल्या. अरे दिल्या साड्या, पण घेतलं काय अगोदर? बोटभर चिंधी अगोदर तिच्याकडनं घेतली होती, त्या बदल्यात तिला साड्या दिल्या. जेव्हा द्रौपदीनं डोक्यावरच्या पदराची चिंधी बनवली आणि डोक्यावरचा पदर काढला आणि टरकन फाडला, तेव्हा उद्धवजी म्हणतात द्रौपदी ताई सौभाग्यवती स्त्रीनं डोक्यावरचा पदर खाली पडू द्यायचा नसतो. इथं आहेत का सगळ्याचे?
दिसायलेत मला, नसतील तर घ्या. उद्धवजी म्हणतात, द्रौपदी ताई, सौभाग्यवती स्त्रीनं डोक्यावरचा पदर खाली पडू द्यायचा नसतो आणि पदराकडनं साडी फाडायची नसते, हे शास्त्र आहे. तेव्हा द्रौपदी म्हणते, उद्धवजी शास्त्र मला माहित आहे, पण या पदराची काय किंमत आहे? या देवाच्या जर उपयोगी जायचं असेल ना, तर पदरच काय, आम्ही आमच्या शरीरातल्या नसा काढून तुझ्या बोटाला गुंडाळू. भगवान, यदि काम आवे आपके तो काढ़ो दू नसों को, ये तो रेशम के धागे हैं, वो भी साधारण से, ना दुल्हन के जोड़े हैं ना दुल्हा के बागे हैं. हे साधारण वस्त्र आहे देवा, तुझ्या जर उपयोगी जायचं असेल ना, तर शिरा काढून तुझ्या अंगाला गुंडाळू. काय प्रेम होतं महाराज, किती प्रेम करत होती ती देवावर. ऐका, जेव्हा देव म्हणतात, द्रौपदी एवढी भारीतली साडी तू नको फाडायला होती ग, खूप भारीतली साडी आहे. तेव्हा द्रौपदी म्हणते, देवा मी साडी फाडलीच नाही. काय म्हणते द्रौपदी, देवा मी पदर फाडलाच नाही. तुम्हाला पाहिल्याच्या नंतर या वस्त्रातले धागे मला सोडून तुमच्याकडे पळाले. भगवान, मैंने नहीं फाडा चीर. काय म्हणते द्रौपदी, भगवान मैंने नहीं फाडा चीर, पीर देख कर अधीर हो. पीर यानी प्रियतम भगवान श्री कृष्ण परमात्मा. भगवान मैंने नहीं फाड़ा चीर, पीर देख कर अधीर हो. धागे ही स्वयं नाथ, चीर छोड़ कर भागे है. ओ धागे जो बढ़े नहीं आगे, भाग उन्हीं के जागे, जो तेरे उंगली पे लागे है. तेच भाग्यवान ठरले देवा. अरे जे तुझ्या करंगळीवर लागले, नाहीतर घरी झोपणारे बरेच आहेत, पण कीर्तन देणारे भाग्यवान ठरले. विडला एवढा प्रेम करणारी द्रौपदी, पण तिला सुद्धा यानं घेतल्याशिवाय काही दिलेलं नाही. हिची गोष्ट सोडा, बालमित्र होता त्याचा बालमित्र. एका चातुर्यात झोपत होते, एका ताटात जेवत होते, एका बकेटीत आंघोळ करत होते, एका गुरुची विद्या घेत होते. असे बालमित्र, नाव त्याचं सुदामा आणि श्रीकृष्ण. पण जेव्हा सुदामदेवावर दारिद्र्य आलं, तेव्हा द्वारकेच्या राजाला भेटायला गेले. द्वारकेच्या राजाला सोन्याचं गाव होते, त्याचं सोन्याचं नगर. पण त्या सोन्याच्या नगरात राहणाऱ्या द्वारकेच्या राजानं घेतलं काय अगोदर, मुठभर पोहे. म्हणजे हा घेतल्याशिवाय कुणाला काही देत नाही. सुदामा ब्राह्मण सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला, मुष्टीभर पोहे घेवोनिया, त्याच भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखुनिया, गाव सोनियाचा दिला. दिला गाव खरा सोन्याचा, पण घेतलं का अगोदर मुठभर पोहे. म्हणजे हा घेतल्याशिवाय कुणाला काही देत नाही. मग याची जर सवयची असेल की हा मोबदल्याशिवाय कोणाचं काम करत नाही, मग नाथांच्या इथं काम केलंच कसं? का राबला वा नाथांच्या इथं? नाथांनी काही याला महिना पगार ठरवली होती का, की देवा तुला महिन्याला अशी अशी पगार देईन? काय केलं होतं?
काय केलं होतं दादा ऐका ना. जसं गोपिकांनी याला भावाच्या मोलावर विकत घेतलं ना, अगदी तसंच नाथांनी सुद्धा याला भावाच्या मोबदल्यात विकत घेतलं. कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी, जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजियले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम. जसं बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. नाही खरं तरी कवडी दमडी, नाही खरं तरी कवडी दमडी, नाही वेदीला दा, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. बाई मी विकत घेतला श्याम. जसं भावाच्या नावाच्या जोरावर देव गोपिकाने विकत घेतला ना, अगदी तसंच नाथांची भक्ती देवाला राबण्यास कारण आहे दादा. पण हे तर आहेच आहे, नाथांची भक्ती देवाला राबण्यास कारण आहे हे तर आहेच आहे. पण कौतुक एका गोष्टीचं आहे की नाथांच्याकडे जगाच्या बापानं 36 वर्ष काम केलं आणि दिलेला शब्द पूर्ण केला. मग कुणी कुणाला शब्द दिला होता? नाथांचे पूर्वज भानुदास महाराज यांनी जेव्हा विजयनगरचा देव पंढरपुरात आणला, विजयनगरचा राजा कृष्णदेवराय हा देवाला घेऊन गेला कर्नाटकामध्ये. कर्नाटकामध्ये तुंगभद्रा नदीच्या काठावरती प्रति पंढरपूर सारखं मंदिर आहे. जसं पंढरपुरात मंदिर आहे तसं तुंगभद्रा नदीच्या काठावरती प्रति पंढरपूर सारखं मंदिर आहे. आणि त्या कृष्णदेवरायाला देव इतका आवडला की त्यानं हात जोडले, देवा तू आता माझ्या बरोबर चल, कारण तू एवढा गोड आहेस की तुला पाहिल्याच्या नंतर असं वाटतं सगळं राज्य सोडून द्यावं, तुझ्या चरणाजवळ बसावं. तुझी अनवाही नगा देवराया, तुझी अनवाही नगा देवराया, तुझी अनवाही नगा देवराया, तुझी अनवाही नगा देवराया. बहु आवडसे जीवा पासोनिया, बहु आवडसे जीवा पासोनिया, कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया. बहु आवडसे जीवा पासोनिया, बहु आवडसे जीवा पासोनिया, कानडिया विठोबा कानडिया, कानडिया देवाला राजाला फार आवडला देव. राजा घेऊन गेला विजयनगरला. पण जेव्हा वारकऱ्याच्या डोळ्याला अश्रू आले तेव्हा भानुदास बाबा म्हणले, प्रयत्न करतो घेऊन येतो मी देवाला. गेले भानुदास बाबा आणि पंढरपूरच्या वैभवाला पांडुरंगाला घेऊन आले परत पंढरपूरला. देवाला विटेवर उभं केलं. सगळ्यांना आनंद झाला, वारकऱ्यांना सुद्धा आनंद झाला. आणि मग वारकरी म्हणू लागले, लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, विटेवरी उभा पंढरी, विटेवरी उभा पंढरी, विटेवरी उभा पंढरी. विटेवरी उभा पंढरी, विटेवरी उभा पंढरी, विटेवरी उभा पंढरी.
झाला तेव्हा देवाने भानुदास बाबाला शब्द दिला, भानुदास बाबा तुम्ही मला माझ्या वारकऱ्यात आणलं ना, शब्द देतो तुम्हाला की तुमच्या घरची चाकरी करण्यासाठी मी येईल. आणि तो दिलेला शब्द देव नाथांच्या कार्यकाला पूर्ण करतात. भानुदास बाबांच्या पुढे वंशावळीमध्ये शांतीब्रह्मा एकनाथ महाराजांचा जन्म होतो आणि तेव्हा देव त्यांच्या इथं राबतो. एवढा मोठा अधिकार, एवढी मोठी पूर्व पुण्याई, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि देव त्यांच्या इथं राबला. अशा नाथांच्याकडे एक साधक येतो. तो साधक म्हणतो, नाथ बाबा मी माझी आवड पूर्ण करायला जातो पण माझी आवड पूर्ण होत नाही हो. नाथ बाबा म्हणतात, काय आवडतं बाबा तुला? तेव्हा तो साधक म्हणतो, असं वाटतं ट्रकाच्या ट्रका, टेम्पोचा टेम्पो घेऊन जावं भाजीपाला, कुठं? वाशिमला, तिकडं मुंबईला पार्सल करावं. नाथ बाबा म्हणतात, कर ना बाबा, त्यात काय नेमकं? नाही म्हणे महाराज, भाजीपाला पिकवण्याकरता शेती पाहिजे, शेतीमध्ये पाणी पाहिजे. विहीर खादल्यात 5 पण एकीलाही पाणी लागलं नाही. याचा अर्थ काय की आपण आपली आवड पूर्ण करायला जातो पण आपली आवड पूर्ण होत नाही. मग नाथ बाबा फार गोड उत्तर देतात. नाथ बाबा म्हणतात, अरे बाबा तुला तुझी आवड पूर्ण करायची ना, तू तुझी आवड पूर्ण करायच्या पाठीमागे पळू नको. आधी त्या देवाला काय आवडतं ते पहा, नंतर तो देव तुझी आवड पूर्ण करेल. मग तो साधक म्हणतो, काय आवडतं बाबा तुमच्या देवाला? हेच नाथराय अभंगाच्या प्रथम चरणात रात्रंदिन. काय आवडतं देवाला? त्याच्या नावाचा रात्रंदिवस उच्चार करणं ही देवाला आवडणारी गोष्ट आहे. त्याचं नाव घ्या, कल्याण होतं आपलं. त्याच्या नावातच आपलं कल्याण आहे. आता या अभंगाच्या प्रथम चरणाचा पहिला शब्द फार महत्वाचा आहे, आवड. तसं पाहायला गेलं तर आवड या शब्दाच्या भोवती माणसाचं जीवन फिरते. व्यक्तिगत आवड सांगता येणं शक्य नाही. वर्गवारी जर आपण आवड बघायला गेलो तर महिलांची आवड वेगळी, लहान बाळांची आवड वेगळी, शहाण्या माणसांची आवड वेगळी, संतांची आवड वेगळी आणि देवाची आवड वेगळी. हे आवडीचे प्रकार पडतात. लहान बाळाला काय आवडतं? खोड्या करायला आवडतात. रस्त्यानं चालताना नीट चालत नाहीत. मंदिरात जर गेलं तर देवाचं काही घेणं देणं नसतं, घंटा वाजली पाहिजे घनघन. बरी आपलीच लेकरं खोड्या करतात का? असं नाही. जगाचा मालक जेव्हा लहान होऊन आला ना तेव्हा त्यानं सुद्धा खोड्या केल्या.
म्हणून तर आईला म्हणावं लागलं, खोडा नको करू माझे बाबा, ओ खोडा नको करू माझे बाबा, खोडा नको करू माझे बाबा, खोडा नको करू माझे बाबा, खोडा नको करू, 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 माझे बाबा, बाबा खोडा नको करू माझे बाबा, हे बाबा खोडा नको करू, 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 खोडा नको करू माझे बाबा, खोडा नको करू माझे बाबा, हे यशोदरा धरला करी वैसवीला मांडीवर, 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 मुख पसरवणे करतो, मुख पसरवणे करतो, हाय हाय हाय, खोडा नको करू माझे बाबा, हे बाबा खोडा नको करू माझे बाबा, खोडा नको करू माझे बाबा, ओ बाबा खोडा नको करू माझे बाबा, माझे बाबा, महिलांना काय आवडतं? काय आवडतं महिला मंडळ तुम्हाला? हा, झोपल्या नाही ना सगळ्या? काय आवडतं तुम्हाला? हा, सुंदर साडी, सुंदर मेकअप, सोन्याच्या दागिने, सोन्यासाठी जीव द्यायची तयारी, एवढं आमच्या महिलांना आवडतं. मालकानं फक्त नथ घेऊ द्या, गावभर दिंडोरा पिटवतात. पप्प्याची माय आमच्या बंट्याच्या बापानं नथ घेतली, 5 ग्रामची नथ आहे. पण ऐका, नथनी दी यारने सुमिरत बार बार, नथनी दी यारने सुमिरत बार बार, अरे नाक दिया जिस यार ने उसको भूल गई नार. म्हणजे आमच्या महिलांना सोनं आवडतं, सोन्याचे दागिने आवडतात. बरे आपल्यालाच आवडतात का? असं नाही. राजा जनकाची मुलगी, दशरथ राजाची सून, राजा रामाची पत्नी, साक्षात लक्ष्मीचा अवतार, जी जगाला धनाचं वाटप करते, ती सीतामाई सुद्धा सोन्याचं हरिण पाहून म्हटली, स्वामी तोडिता फुले मी राघवा रामा, सहज पाहिला जाता मज आणून द्यावो हरिण अयोध्यानाथ. म्हणजे आमच्या महिलांना सोनं आवडतं, सोन्याचे दागिने आवडतात. ही झाली महिलांची आवड. पुरुष मंडळाला काय आवडतं? काय आवडतं तुम्हाला? शौर्य आणि चातुर्याच्या गप्पा मारणं हे पुरुष मंडळाला आवडतं. पण ऐका, शौर्य आणि चातुर्य जर बघायचं असेल तर कुठेतरी माझ्या राजांचं चरित्र आठवावं लागेल. आणि त्याच्यासाठी महाराज निष्ठा असावी. निष्ठा, कुठल्याही गोष्टीवर निष्ठा असावी, धर्मावर निष्ठा असावी, आपल्या व्यक्तिमत्वावर निष्ठा असावी. आपण नाही तेच निष्ठा ठेवतो. आपली निष्ठा गाण्यावर, आपली निष्ठा नाही त्या गेमवर. इतकी निष्ठा या पोरांच्या गेमवर. मी मागे एक वृत्तपत्रिका वाचली होती, म्हणजे त्या पेपरमध्ये असं लिहिलं होतं की कुंभार नावाचा मुलगा आहे, त्या मुलाने बापाची गळ दाबून हत्या केली. आणि हत्या केली, बापाचा जीव गेलाय, पण राग इतका आला होता की बापाचा एक हात आणि एक पाय बाजूला ठेवून घेतला. मग इतका राग का आला? त्याचं कारण हे होतं की बापाने मुलाला पबजी खेळू दिली नाही म्हणून. म्हणजे जी अवलाद आपला जीव घेत असेल, अशा अवलादी नाही जन्माला घातल्या तरी चालतील ना. त्याला मोठं करायचं, एवढं हाडामासाचं बनवायचं. अरे मी म्हणते पोरांनो, मरा, पण मरताना असं मरा की बापानं वर मान करून तुमच्या मरणाचं कारण सांगावं. अरे आमचे संभाजीराजे गेले, अरे मरण आठवलं तरी डोळ्यात पाणी येतं, पण काय थाटात मेले महाराज.
स्वतःच्या लोकांच्या दगयामुळे मुघलांच्या हातामध्ये गेली. दोन्ही हात दोन्ही पाय सकळ दंडाने बांधलेले तुरापतींच्या छत्रवार संगमाच्या ठिकाणी बांधले होते महाराज संभाजीराजे. ज्या असुरांनी मारला त्यांचा तो आसूड खिळ्यांचा आणि तारेचा होता. एक झपका बसला की 4-5 मांसाचे तुकडे तो बाजूला ठेवून घ्यायचा. झालेल्या जखमीवर त्रास व्हावा म्हणून तिखटाची आणि मिठाची चोळण त्यांच्या अंगावर केली जायची. आता प्राण कंठापर्यंत आला होता. आता जीव जाणार होता. आता सळई नजरेत घुसणार होती. तेव्हा शेवटचा प्रश्न मुघलांनी संभाजीराजाला केला, संभा क्यों मर रहे हो? हमारी एक बात मान लो, हम तुम्हें जिंदा छोड़ देंगे, इस तख्त का शहंशाह बना देंगे. संभाजीराजे विचारतात, ऐकायचंय काय बाबा तुझं? सिर्फ एक बात, हमारे धर्म का स्वीकार कर लो, हमारी नाम की जय जयकार कर लो. अरे ऐकता तळपाच्या मस्तकाला केली, कणात ताट केला, नजर वर केली, छाती फुगवून सांगितलं, ए नालाय काय मारायचे ते मार, काय माझ्या जीवाची हल्ला करायची ते कर. जोपर्यंत अंगात शौचा रक्ताचा कण आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत हा शिवाचा तेव्हा तुझ्यासारख्या हलकट कुत्र्यासमोर नजर झुकणार नाही. अरे मेलो तरी बेहतर, पण धर्म कधी सोडणार नाही, निष्ठा म्हणायचं महाराज. आज कुसच तशी होती, बापच तसा होता. शिवराय म्हणजे बोलण्याची गोष्ट नाही. माणसं म्हणतात शिवाजी महाराज कीर्तनात का सांगावे. अरे मी मुलगी असून एवढ्या माणसात ताठ मानेनं बोलते, त्याचं कारण शिवराय आहे. या मंदिरात देव आहे आणि या संप्रदायाचा जिवंतपणा आहे, त्याचं कारण शिवराय आहे म्हणून कीर्तनात शिवाजी सांगावा. आणि ज्यामुळे आपला धर्म टिकलाय आणि संत सांगतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. गरज आहे, गरज आहे. नुसतं शिवराय म्हणजे शिवाजी होत नाही. अरे उगीच शिवराय घडले का? थोरची जाऊची पुण्याई कशी आली या फळाला, तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला. माझ्याची जायची पुण्याई कशी आली या फळाला, माझ्याची जायची पुण्याई कशी आली या फळाला. बापाचा 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 बाप हा शिवबा जन्मला, बापाचा बाप हा शिवबा जन्मला, बापाचा बाप हा शिवबा जन्मला. टाळी वाजवा टाळी. ज्याला आपल्या धर्माचा गर्व आहे अशा प्रत्येकाने टाळी वाजवायची. अरे ते शिवराय, ज्या शिवरायांनी या स्वराज्यासाठी गोरे घोरपडे मोहिते निंबाळकर खोपडे सुर्वे यांसारख्या शत्रूचा बंदोबस्त केला. अरे मोठ्या चतुराईनं अफजल खानाचा वध केला आणि बिजापूरकरांना चांगला धडा शिकवला. अरे शाहिस्ते खानाची बोट छाटली तर औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आपली मुक्तता करून घेतली. 350 वर्षाच्या काळ्या कुट्ट कालखंडात जवळजवळ उत्तर हिंदुस्थान इस्लामी आक्रमकाच्या पंजाखाली गेला होता. त्याच्या जागी कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही आदी धर्मांतर राजवटी स्थापन होऊन त्यांच्या बलीला बलवान दिल्लीचा मुघल बादशाह यांनी आपला पाय रोवला होता. अरे त्यांच्या सत्ता विस्तारापोटी मोठ्या मोठ्या लढाया होत होत्या. त्याच्यामध्ये आमची सामान्य जनता भरडली जात होती. अरे कुटुंबाच्या कुटुंबे उद्ध्वस्त होत होती. कुणाची कूस उजाडली जात होती तर कुणाच्या कुंकुवाबरोबर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होत होते. अरे घराघरातून ऐकणारे आक्रोश किंचाळा होदिगे ऐकून झोपड्या थोरल्या मिणमिणत्या पत्न्या तरतरत होत्या आणि शेवटी फडफड करून विजत होत्या. अशाच काळात एक तेजपुंज होती. एक तडपता ताऱ्या मन्ना भूतरला उतरली तारीख 19 फेब्रुवारी 1630 रोजी. स्वराज्याचा दीपक, जनतेचा वाली राजा शिवाजी जन्मास आला. अरे यात जिजाऊ ज्यांनी उजळल्या स्वराज्य ज्योती, अरे यात जिजाऊ ज्यांनी उजळल्या स्वराज्य ज्योती, अरे यात जिजाऊ ज्यांनी घडवले राजे शिवछत्रपती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. ते शिवराय, ज्या शिवरायांनी बाजी मुरारबाजी तान्हाजी अशा शेकडो वीरांनी आत्मबलिदान केले. अरे तरण्या बांडखोरींनी वैधव्य पत्करले.
या राज्यावर खरा अधिकार जनतेचा आहे. म्हणून कवी भूषण असे म्हणतात, उच्चतम हंसवर गंधजानी कंसवर हो मुलीच्छ मंचवर जे शिवराज हे आज्ञा होती माझी जाऊचे, आज्ञा होती माझी जाऊचे, शपथ घेतली स्वराज्याचे, जन कल्याणाची शिकवण जगत गुरु तुकोवाचे. शिवराय म्हणजे आमचा मान आहे, स्वाभिमान आहे, अभिमान आहे आणि तो बाळगायचा आहे. आणि त्याच्यासाठी आता शिवरायांचे विचार कुठेतरी अंमलात आणावे लागतील. पण दादांनो, आपण शिवजयंती साजरी करतो. कशी करतो? 40-50 हजाराचा डीजे लावतो, त्याच्या पुढे रात्रभर आडव्यात उड्या मारतो. अशी आपण शिवजयंती साजरी करतो. पण शिवजयंती साजरी करायची असेल तर कुठेतरी माझ्या राजांचे विचार आचरणात आणावे लागतील, जेणेकरून आपल्या देशांबद्दल, धर्मांबद्दल, संतांबद्दल, देवांबद्दल कुणी आपल्या समोर वाकडं तिकडं बोलण्याची हिंमत नाही केली पाहिजे. त्याच्यासाठी आता एकच करायचं, काय? चला उठा रे उचला भगवा, चला उठा रे उचला भगवा, दैन्याता संपला, दैन्याता संपला. आला ला 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 गड्यानो भगवा वादळ, आला ला 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 गड्यानो भगवा वादळ, आला ला 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 गड्यानो भगवा वादळ, आला ला 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 गड्यानो भगवा वादळ. चला उठा रे उचला भगवा, चला उठा रे उचला भगवा, दैन्याता संपला, दैन्याता संपला. आला ला ला आला गड्यानो भगवा वादळ आलं, आला ला 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 गड्यानो भगवा वादळ आलं, आला ला ला गड्यानो भगवा वादळ आलं, आला ला ला गड्यानो भगवा वादळ आलं. भगवा म्हणजे प्राणमाला, भगवा म्हणजे शानमाला, भगवा म्हणजे शानमाला, भगवा म्हणजे प्राणमाला, भगवा म्हणजे शानमाला, भगवा म्हणजे शानमाला. देऊनी भगवा जीवना मुचा, देऊनी भगवा जीवना मुचा, धन्यता झाला, धन्यता झाला. आला ला 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 गड्यानो भगवा वादळ आलं, आला ला 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 गड्यानो भगवा वादळ आलं, आला ला 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 गड्यानो भगवा वादळ आलं, आला ला 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 गड्यानो भगवा वादळ आलं, भगवा वादळ आलं. भगवा म्हणजे मान आहे, स्वाभिमान आहे, अभिमान आहे आणि तो बाळगायचा आहे. आणि माझ्या मुलीचा एक विचार आहे, तुम्हाला पटेल की नाही पटेल मला माहित नाही, पण हे भगवा वादळ जर वेळीच आलं नसतं तर आतापर्यंत आपल्याला बनाएंगे मंदिरच म्हणावं लागलं असतं. पण आता मेरे भारत का बच्चा बच्चा, हर घर में अब एक ही नाम, क्या बात है. जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत
भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय राम रोए मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय राम रोए जय जय श्री राम बोलेगा जय जय श्री राम बोलेगा आणि हे सगळं घडून येते ते म्हणजे भगव्या वादळामुळे आणि भगवं वादळ जर कुणामुळे आला असेल तर केवळ माझ्या छत्रपती शिवरायांमुळे हे मी का सांगितलं तुम्हाला आपण फक्त बोलतोय आपल्याला आवडते पुरुष मंडळाला शौर्य आणि चातुर्याच्या गप्पा मारणं पुरुष मंडळाला आवडते महिलांची आवड सांगितली लहान बाळांची आवड सांगितली शहाण्या माणसांची आवड सांगितली आता संतांना काय आवडतं माझ्या संतांची आवड आहे का माझ्या जीवीची आवड पंढरपुरा नेहिना गुढी रे पांडुरंगी मान रंगले माझ्या जीवीची आवडी ही संतांची आवड पण माझ्या देवाला काय आवडतं आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन त्याच्या नावाचा रात्रंदिवस उच्चार करणं ही देवाला आवडतं त्याचं नाव घ्या कल्याण होतं आपलं त्याच्या नावातच आपलं कल्याण आहे आमचे संत सांगतात की ज्या व्यक्तीच्या मुखाला भगवंताचं नाव येतच नाही मग ते मुख नाही तर ते काय आहे जीवान वेकाळ सरपाये ओ जीवन वेकाळ सरपाये ओ जीवनात काळ सर्व आहे ओ जीवनात काळ सर्व आहे ओ नाम बिन मुखा कर्पजते पिळा नाम बिन मुखा कर्पजते पिळा जीवन वेकाळ सरपाये ओ जीवन वेकाळ सरपाये सर्पाचे बीळ आमाविद मुख सर्पाचे बीळ की ज्या व्यक्तीच्या मुखाला भगवंताचं नाव येतच नाही मग ते मुख नाही तर ते काय आहे सर्पाचं बीळ आहे आणि एके ठिकाणी संत गुरु नानक सांगतात की ज्या व्यक्तीच्या मुखाला भगवंताचं नाव येतच नाही मग त्याची अवस्था कशी आहे पंच पंख बिना हाती दंत बिना नारी पुरुष बिना जैसे तरवर फल फूल बिनाई वैसे प्राणी भजन बिना सुमिरन करले मेरे वना तेरी बीती उमर हरि नाम बिना सुमिरन करले की ज्या व्यक्तीच्या मुखाला भगवंताचं नाव येत नाही मग त्याची अवस्था कशी आहे पंख छाटलेल्या पक्षाप्रमाणे त्या व्यक्तीची दशा आहे दात तुटलेल्या हत्तीप्रमाणे त्या व्यक्तीची दशा आहे एखादी वेश्या ज्या वेश्येला आपल्या पुत्राचा पिता कोण आहे हे सांगता येत नाही अशी त्याची दशा आहे याच्या पुढे आहे का पाणी आटलेल्या विहिरीप्रमाणे त्या व्यक्तीची दशा आहे दात तुटलेल्या हत्तीप्रमाणे त्या व्यक्तीची दशा आहे दीप नसलेल्या मंदिराप्रमाणे त्या व्यक्तीची दशा आहे म्हणून भगवंताचं नाम आपण घेतलं पाहिजे आणि जो भगवंताचं नाव घेतो त्याचा किती महिमा आहे ऐसे वित्त परंपरा नये नामधारका बरोबरा एका मिनिटामध्ये तुम्हाला नामधारकाचा महिमा मी सांगून जाईन बघा फक्त लक्षपूर्वक ऐका गावाकडचे हजार ब्राह्मण जेवल्याच्या नंतर
पुण्यक्षत्रीचा एक ब्राह्मण जेवल्याचं पुण्य मिळतं. मग असे पुण्यक्षत्रीचे 1000 ब्राह्मण जेवल्याच्या नंतर एक संन्यासी जेवल्याचं पुण्य मिळतं. अशा 1000 संन्यासी जेवल्याच्या नंतर एक वेदी जेवल्याचं पुण्य मिळतं. आता वेदी कुणाला म्हणायचं? त्रिवेदी चतुर्वेदी आपण ज्याला म्हणतो ते. मग अशा 1000 वेदी जेवल्याच्या नंतर एक ब्रह्मवेत्ता जेवल्याचं पुण्य मिळतं. आता ब्रह्मवेत्ते 4 युगामध्ये 4 ब्रह्मवेत्ते होऊन गेले. मग अशा 1000 ब्रह्मवेत्ते जेवल्याच्या नंतर एक पंडित जेवल्याचं पुण्य मिळतं. आता पंडित कुणाला म्हणायचं? पुरुष मंडळ ज्याचे 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखोद्गत आहेत त्याला काय म्हणायचं? पंडित म्हणायचं. मग अशा 1000 पंडित जेवल्याच्या नंतर एक परमहंस जेवल्याचं पुण्य मिळतं. आणि अशा 1000 परमहंस जेवल्याच्या नंतर एक नामधारकाचं पुण्य मिळतं. किती? फक्त एक नामधारक. म्हणजे किती महत्व आहे नामाला. म्हणून भगवंताचं नामस्मरण आपण घेतलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आणि जो भगवंताचं नाव घेतो, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ज्याच्या भाळावरती गोपीचंदनाचा टिळा आहे, तो भक्त देवाला आवडतो. अभंगाचं द्वितीय चरण. तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, 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 तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा. हे तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा. हृदय तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा. तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, हृदय कनवळा वैष्णवाचा, हृदय कनवळा वैष्णवा, हृदय कनवळा वैष्णवाचा. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदय कणवळा वैष्णवांच्या. ज्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, भाळावरती गोपीचंदनाचा टिळा आहे, तो भक्त देखील देवाला आवडतो. आणि जो आषाढी कार्तिकीची पंढरपूरची नित्य नेमाने वारी करतो, तो भक्त देखील देवाला आवडतो. याच्या पुढे ऐका, जो भक्त आषाढी कार्तिकीची वारी करतो, ज्याच्या अंतःकरणामध्ये वारकऱ्याविषयी तळमळ आहे, ज्याच्या भाळावरती गोपीचंदनाचा टिळा आहे, तो भक्त देवाला आवडतो. अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दने ऐसा जाता नेम, एका जनार्दने ऐसा जाता नेम, एका जनार्दने ऐसा जाता नेम, धने ऐसा जाता नेम. एका जनार्दने ऐसा जाता नेम, एका जनार्दने ऐसा जाता नेम. एका जनार्दने ऐसा जाता नेम, एका जनार्दन ऐसा जाता नेम. तो देवा परमा पूजा जगे,
हृदयी कनवळा वैष्णवाचा एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी वरात घ्या. विडोबा रखुमाई विडोबा रखुमाई झालेली सेवा ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणी सेवा समर्पित करते. भगवान भोलेनाथांच्या चरणी सेवा समर्पित करते. कार्यक्रमाला उपस्थित असणारे गायनाचार्य हरिभक्तपरायण उद्धवबाबा असतील, दादाराव महाराज असतील, माझ्या आई असतील, रामेश्वर महाराज असतील, किसन मामा असतील, त्यानंतर मृदंगाचार्य असतील, साऊंड सिस्टीमवाले दादा असतील, यूट्यूब चॅनलवाले दादा असतील, गावातील भजनी मंडळी असतील, विनेकळी टाळकरी माळकरी सगळ्यांच्या चरणावरती सेवा समर्पित करते. आणि रामायणाचार्य हरिभक्तपरायण आदरणीय किशोरीताई गावंडे ताईंच्याही चरणावरती सेवा समर्पित करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वरा माऊली, नारायण माऊली,